राष्ट्रीय स्तरावरती घेण्यात आलेल्या नीट एक्झाममध्ये भ्रष्टाचार आणि शिक्षण माफिया यांनी पेपर लीक करून देशातील जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं जीवन धोक्यात घालण्याचं काम केलेलं आहे। या दुर्दैवी घटनेचा बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करीत आहोत। पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय बहनकुमारी मायावतीजी, तसंच राज्याचे प्रभारी आदरणीय खासदार रामजी गौतमजी आणि राज्याचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरे साहेब यांच्या दिशानिर्देशानुसार आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाद्वारे अशी मागणी केली आहे की नीट पेपर जो लीक झालेला आहे याच्या पाठीमागं मोठी शक्ती कार्यरत आहे। शिक्षण माफिया असतील किंवा शैक्षणिक क्षेत्रातले जे काही उच्चपदस्थ लोक असतील, या सर्वांचा कसून शोध घेतला पाहिजे। त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी देशद्रोहाचा तर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। याशिवाय या घोटाळ्यामध्ये जे लोक दोषी आहेत अशा सर्वांना फासावर लटकावलं पाहिजे, अशी बहुजन समाज पार्टीने मागणी केली आहे। आणि भविष्यामध्ये अशा प्रकारचे घोटाळे थांबवणं यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं ज्या काही कठोर उपाययोजना कराव्या लागणार आहेत त्या उपाययोजना करणं गरजेचं आहे। आज आपण पाहतोय की देशातला दलित, शोषित, SC, ST, OBC, मायनॉरिटी आणि बहुजन समाजमधील सर्व वर्ग यासोबतच मध्यमवर्गीय या सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे आणि अशा ज्या काही होणार विद्यार्थ्यांचं खऱ्या अर्थानं नुकसान झालेलं आहे ते नुकसान त्या विद्यार्थ्यांचं नसून राष्ट्राचं नुकसान आहे। त्यामुळे राष्ट्रहिताविरोधात काम करणाऱ्या शक्तींना वेळीच रोखण्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनानं योग्य ते कडक उपाय भविष्यामध्ये करणं गरजेचं आहे, अशी बहुजन समाज पार्टी या ठिकाणी मागणी करत आहे। याशिवाय जे लोक दोषी आहेत त्यांच्यावर तातडीनं चार्जशीट दाखल करून खटला चालवून याचा सखोलपणे तपास होऊन दोषींना जास्तीत जास्त कडक शासन करून त्यांना फासावर लटकावं, अशी मागणी बहुजन समाज पार्टी करत आहे। धन्यवाद। जय भीम। बहुजन समाज पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहनकुमारी मायावतीजी व प्रदेश अध्यक्ष सन्माननीय डोंगरे साहेब यांच्या दिशानिर्देशानुसार नीट परीक्षेतल्या घोटाळेबद्दल, पेपर फुटीबद्दल आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आमच्या निवेदनामध्ये नीट परीक्षेमध्ये जी पेपर चोरी झालेली आहे, पेपर फोडण्याचं काम झालेलं आहे, ज्यांनी पेपर सेट केले त्यांनीच 5 दिवसापूर्वी पेपर फोडले आणि 5 दिवसापूर्वी पेपर फुटल्यानंतर प्रशासन आणि पोलीस प्रशासन काय करत होतं हा मुद्दा महत्त्वाचा आहे। 22 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले आणि 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालं। परत एकदा तुम्ही एक्झाम घेणार, कशासाठी घेणार? ज्यांनी इमानदारीने ही परीक्षा दिली आहे त्यांचं काय आहे? 100-200 लोक पेपर विकत घेतले असतील, 100-200 लोक पेपर विकत घेतले असतील, त्या 100-200 लोकांसाठी 22 लाख विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा देणं हे किती योग्य आहे? हा न्यायाचा भाग आहे का हे शोधण्याची आवश्यकता आहे। आणि खाजगी क्लासेसनी हे पेपर विकत घेतलेले आपल्या विद्यार्थ्यांना वाटलेले आहेत। 5-5 लाख रुपये एका पेपरची किंमत आहे। नुसतं त्या शिक्षकांवर, पेपर फोडणाऱ्यावर नाही तर पेपर ज्यांनी विकत घेतला आहे त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे आणि कडक शासन झालं पाहिजे, असं बहुजन समाज पार्टी मागणी करते। बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज नीटच्या पेपर फुटीमुळं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। या पेपर फुटीमुळं देशातील 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे व जे विद्यार्थी दिवस रात्र एक करून अभ्यास करून या परीक्षेची तयारी केली त्या सर्वांचा भ्रमनिराश होणारी ही घटना आहे। ही ज्या या देशात सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन म्हणून ओरडणारी लोक आज त्यांचा आवाज बसलेला आहे। कारण खरी गळचेपी मेरिटची आज झालेली आहे। कारण काही ठराविक लोक तो पेपर विकत घेऊन परीक्षा देऊन मेरिटमध्ये येतील, पण जो खरा होतकरू विद्यार्थी ह्याच्यामुळं मागे पडलेला आहे। ही विद्यार्थ्यांच्या भविष्याची केलेला मोठा खेळ आहे। विद्यार्थ्याचा नवं ही देशाच्या भविष्याची खेळ खेळलेला आहे। त्यामुळं या जे आरोपी असतील त्या सर्वांना देशद्रोहाचा खटला दाखल करून जे 2 विद्यार्थी आत्महत्या केल्या त्यांच्या कुणाचा आरोप त्यांच्यावर लावून त्यांना फाशी शिक्षा द्यावी ही बहुजन समाज पार्टीची मागणी आहे। जय भीम, जय भारत।